आता बातमी आहे ठाणे महापालिकेची। ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत सत्ताधारी महायुतीतल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला। शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर 5 मिनिटात 232 विषय मंजूर करण्याला भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील आणि भाजप गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। त्यानंतर अचानक राष्ट्रगीत सुरू करून महासभा गुंडाळण्यात आली, पण त्यानंतरही शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमधला वाद मिटला नाही। भाजप नगरसेवकांनी नौपाडा पोलीस स्थानकात जाऊन शिवसेना नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे। ते सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मीटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो, पण अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं। ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आतापर्यंत कळलेली नाही। कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषय पत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचा हे चालू करायचं, राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सर विषय पत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं। वळूयात पुढच्या बातमीकडे।